काय मागण्या आहे तुमच्या आंदोलन करण्याच्या? साठेनगर परिसरात अण्णाभाऊ साठे चौक ते डव्हाण पाटील चौक हा मुख्य रस्ता व पंचशील नगर, लहुजीनगर, साठेनगर मधील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात यावे ही आमची मागणी आहे. काही पत्रव्यवहार केलाय का तसा प्रशासनानं? 3 वर्ष झालं प्रशासनासोबत पत्रव्यवहार चालू आहेत. मीच नाही तर साठेनगरमधल्या अनेक नागरिकांनी पत्रव्यवहार केलेले आहेत. नेमकी रस्त्याची काय समस्या म्हणजे काय प्रॉब्लेम काय नाही? रस्ते पूर्ण खणून ठेवलेले, तिथं धूळ, माती, दगडी एवढा त्रास होतोय नागरिकांना तिथं की लोक आजारी पडायला लागलेत आमच्या परिसरात. कशासाठी खणले होते काय की? MGPचं ते काम होतं प्राधिकरणाचं, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकलेली, तर त्यांनी ते काय बुजवलंच नाही, सगळं तसंच ठेवलेलं आहे. तरी किती दिवस झाले म्हणजे MGPने काम केलेलं किती दिवस झाले? 6 महिने झाले रस्ता तसाच पडू नये, त्याकडे अद्याप कोणी लक्षच दिलं नाही. MGPच्या कार्यालयात तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय का तसं? केलेलं आहे, त्यांच्यासोबत मी पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे रस्त्या संदर्भात, पण त्यांनी काहीच केलेलं नाही. MGPचं काम अपूर्ण आहे का पूर्ण झालेलं आहे? अपूर्ण काम आहे, त्यांनी पूर्ण रस्ता हेच केला नाही ना. आता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना पत्रव्यवहार केलाय का? काय तुम्हाला पत्रव्यवहार झालाय काय? नाही, काहीच पत्रव्यवहार नाही झाला. आता कितवा दिवस आहे आंदोलनाचा? दुसरा दिवस आहे आज माझा उपोषणाचा. तुमची प्रामुख्याने मागणी काय नगरपालिकेकडे? नगरपालिकेकडे प्रामुख्याने एवढीच मागणी की आमच्या साठेनगरमधले अंतर्गत रस्ते, पंचशील नगरमधले अंतर्गत रस्ते, लहुजीनगरमधले अंतर्गत रस्ते, अण्णाभाऊ साठे चौक ते डव्हाण पाटील चौक मुख्य रस्ता हा काँक्रिटीकरण करण्यात यावा, एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी.